परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर। निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार। जन आरोग्य योजनेने होईल ते साकार। परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण। आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 7776835686। नमस्कार, मी अयारा। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। फटाके वाजवणाऱ्या बुलेट सवारांनो सावधान। परभणी शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांची सायलेन्सर काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे। सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून किंवा बनावट मॉडिफाईड सायलेन्सर वापरून रस्त्यावर स्टंटबाजी करत फटाके फोडत फिरणाऱ्या बुलेट सवारांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे। त्यामुळे कोणीही रस्त्यावर बुलेट सोबत आलेले कंपनीचे सायलेन्सर काढून त्याऐवजी मॉडिफाईड सायलेन्सर बुलेट चालवू नये। शहर वाहतूक शाखेतर्फे अशा बुलेट वाहनांवर कारवाई करण्यात येत असून वसमत रोड, दर्गा रोड, महात्मा फुले पुतळा येथून सर्व प्रकारचे बुलेट चेक करून मॉडिफाय केलेले सायलेन्सर लावण्यात आलेले बुलेट ताब्यात घेऊन त्यांचे सायलेन्सर काढून घेण्यात आलेले आहेत। अशा एकूण 10 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे। सर्व नागरिकांना आव्हान आहे की बुलेट सोबतचे सायलेन्सर काढून टाकून इतर मॉडिफाईड आवाजाचे सायलेन्सर लावू नये। महसूल मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यात 24 तास वैध रीतीने वाळू विक्री होणार आहे अशी माहिती दिली। महसूल मंत्रींनी विधानसभेत घोषणा केली आहे, आता वाळू माफिया राहणार नाही। 24 तास सर्व नागरिकांसाठी, राज्यातील सर्व नागरिकांच्या बांधकामासाठी वाळू रात्र दिवस खुली राहणार आहे अशी माहिती विधानसभेत महसूल मंत्र्यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना 1 जून 2024 पासून टप्पावाढ करण्याचा आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिला होता। यात प्राथमिक शाळेचे शिक्षक, माध्यमिक शाळेचे शिक्षक व उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक यांचा समावेश आहे। जो टप्पा शिक्षकांना आर्थिक कौतुक करण्याचा आश्वासन देण्यात आला होता, मात्र शिक्षण मंत्रीकडून तसा काहीच काम करण्यात आला नाही। म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा दिनांक 8 जुलै 2025 व 9 जुलै 2025 रोजी शाळा बंदचा एक निवेदन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व तसेच शिक्षण मंत्र्यांनाही राज्यातील शिक्षण संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। आता येणाऱ्या 8 जुलै 2025 व 9 जुलै 2025 रोजी खरोखरच शाळा बंद असणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच शिक्षण मंत्री यांनी जर शिक्षकांच्या मागण्या मान्य केल्या तर 8 जुलै व 9 जुलै रोजी विद्यार्थ्यांची शाळा बुडणार नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नावकी शिवारातील शेतकऱ्यांचे आंदोलन। चिमुकली संस्कृती मोरेची भावनिक साथ। मुख्यमंत्र्यांनी रद्द करावा हा रस्ता। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील नावकी शिवारात होणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे। या महामार्गामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन जाण्याची भीती निर्माण झाली असून त्यामुळे ते भूमिहीन होण्याच्या उंबरठ्यावर आले आहेत। शेतकरी आंदोलनात वृद्ध, महिला आणि लहान मुलेही सहभागी झाली असून या आंदोलनाला आता भावनिक वळण मिळालं आहे। संस्कृती मदन मोरे या चिमुकल्या मुलीने दिलेली प्रतिक्रिया आंदोलनातील उपस्थितांचे आणि अधिकाऱ्यांचे मन हेलावून टाकणारी ठरली। संस्कृती म्हणाली, आमच्या कुटुंबाची शेती हेच आमचं आयुष्य आहे। माझे वडील आधीच या सगळ्यांमुळे त्रस्त झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काका, तुम्ही हा रस्ता रद्द करणार का? आम्हाला आमचं घर, आमचं शिवार परत द्या। या आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। शक्तीपीठ रद्द करा, शेतकऱ्यांना वाचवा असे फलक दाखवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शेतकरी नेते म्हणाले की हा महामार्ग आमच्या शेतातून जाणार आहे। आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जमिनी हरपल्या तर आम्हाला शहरात स्थलांतरित व्हावं लागेल। आमच्या मुलांचं भवितव्य अंधारित होईल। स्थानिक प्रशासनाने आंदोलन स्थळावर पोहोचून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला तरी
शेतकऱ्यांचा विरोध अधिकच तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळत आहे। या आंदोलनामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे। शेतकऱ्यांच्या मागण्याकडे सरकार गांभीर्याने पाहते का आणि मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज तालुका पूर्णा जिल्हा परभणी गाव नावकी येथे संयुक्त मोजणीचा प्रोग्राम शासनानं शक्तीपीठ महामार्गाचा लावलेला आहे। पण आज आमच्या बाधित शेतकऱ्यांमधून या महामार्गाला 100% आणि 100% तीव्र विरोध आहे। आज हे शासन शेतकऱ्याच्या जमिनी दिवसा ढवळ्या लुटण्याच्या मागे आहे। आज मी काल माननीय आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई यांची एक बाईट ऐकली। त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सगळ्या बोलण्याचं सगळ्या भाषाचं समर्थन केलं आहे। अहो आज मॅडम आज आम्ही तुमच्याकडं जवळपास किती वेळा आम्ही तिथं आलो की या महामार्गाला सगळीकडून विरोध आहे, तुम्ही या महामार्गाचं कुठंतरी विचार करा, डोक्यात आणा, हे महामार्ग रद्द करा। शेतकऱ्याचा पूर्ण 12 जिल्ह्यामधून आमचा विरोध आहे। आणि असा असताना तुम्ही मुख्यमंत्र्याच्या दबावात येऊन म्हणा कसं म्हणा त्यांचं समर्थन करता आणि याला राजकीय विरोध असं एक तुम्ही गोंडस नाव दिले। मॅडम आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो, राजकीय विरोध नाही, 100% जमिनीहून शेतकऱ्याकडून या महामार्गाला विरोध आहे। कारणही तसंच आहे मॅडम, आज 2-2, 3-3 एकरवर शेतकरी आलाय आणि ह्या पण जर शेत्या जर शासनाने हिसकावून घेतल्या तर शेतकऱ्यांना पुढे जगायचं काय। आणि आज पूर्ण 12 जिल्ह्यातला शेतकरी एकत्र आलाय आणि हे आमचं शेतकऱ्याचं स्वप्न मातीत घालून सरकारचं म्हणजे काही नेत्यांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण कधीच होऊ देणार नाहीत। मग याच्यासाठी आम्हाला रक्ताचं नावकी शिवारामध्ये संयुक्त मोजणी आलेली आहे। हा नावकी शिवार आहे आणि या नावकी शिवारामध्ये अगोदर आम्हाला ज्यावेळेस नोटिफिकेशन निघालं होतं 1 वर्षापूर्वी या शक्तीपीठाचं, त्यावेळेस आम्ही सर्वांनी आक्षेप नोंदवले, पण त्याच्यावर सुनावणी वगैरे काहीच घेतली नाही गव्हर्नमेंटनं किंवा प्रशासनानं। आम्ही SDM ऑफिसला सर्वांनी हा शक्तीपीठ नको म्हणून सगळे निवेदन दिले होते, पण त्याच्या कुठलंही उत्तर आलं नाही। आणि आता डायरेक्टली संयुक्त मोजणी आलेली आहे। आम्हाला घरबसल्या नोटीस, पोलिसाचा मार, या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या। पण आमचा सक्त विरोध आहे। आमचा जीव जरी गेला, आधी खड्डे करून आम्हाला JCB करून आमच्या शेतात पुरा आम्हाला, आणि नंतर हा शक्तीपीठ रेटा तुम्ही, अशी आम्हाला गव्हर्नमेंटची विनंती आहे। आमच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की समन्वयक नेमू, शेतकऱ्याशी चर्चा करू, त्याची अडचणी सोडू, पण कुठलीही अडचण आमची ऐकून घेतलेली नाही सरकारनं आणि डायरेक्ट संयुक्त मोजणी आलेली आहे। यामुळे आमच्या पुढे पर्यायच राहिला नाही, आत्महत्या करावं की काय असं आम्हाला आता वाटू लागलेलं आहे। आणि जर हा शक्तीपीठ सरकारनं रेटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या जरूर करू आणि सर्व शेतकरी स्वतःला गाडून घेऊ। त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे आणि प्रशासनातल्या सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी असतील, महसूल अधिकारी असतील, वन विभाग असेल, कॅनल विभाग असेल, त्या सर्वांना आमची विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा आणि आमची मोजणी करू नका, ही बंद करा, शक्तीपीठ रद्द करा, नाहीतर आम्हाला पर्यायच नाही आत्महत्या केल्याशिवाय। एवढी माझी कळकळीची विनंती आहे गव्हर्नमेंटला, हा शक्तीपीठ रद्द करण्याची घोषणा करावी आणि जनतेला दिलासा द्यावा। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ रद्द करू, परंतु त्यांनी नंतर काहीच केलेलं नाही। आजही ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, मग त्यांना एवढी शेतकऱ्याचा कळवळा जर असेल तर त्यांनी सरकारमधून ताबडतोब बाहेर पडावं, आपला राजीनामा द्यावा आणि आपल्या सर्व आमदारांना घेऊन फडणवीस सरकारचा म्हणजे पाठिंबा काढून घ्यावा, अशी मी त्यांना सुद्धा कळकळीची विनंती करतो, अजित पवार साहेबांना आणि त्यांना। तर सरकार पोलीस प्रशासनामध्ये आणखीन तर काय कोणी तेवढी धमकी दिली नाही, परंतु इथं येऊन पोलीस प्रशासनासोबत येऊन संयुक्त मोजणी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे, परंतु ती कोणत्याही हालतीत आम्ही होऊ देणार नाही, हे निश्चित। शक्तीपीठ महामार्गासाठी आमचा कडाडून विरोध आहे, कारण हा महामार्ग शेतकऱ्याच्या कोणत्या हिताचा नाही। या महामार्गाचा जे काही फायदा आहे ते काही मुठभर लोकांसाठी, शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा महामार्ग आहे। जे काही शेतकऱ्याच्या गरजा आहेत, कर्जमाफीसाठी असेल किंवा पाण्याची असेल, विजेची असेल, या गरजा पूर्ण न करता किंवा मालाला भाव देण्याची असेल, या गरजा शासन कोणत्याही पूर्ण करत नाही आणि ज्या गरजा नाही पाहिजे त्या आधी करायचा प्रयत्न करत आहे, कारण याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे, शेतकऱ्याचा काही याच्यामध्ये फायदा नाही। त्यामुळे या महामार्गाला आमचा पूर्णतः विरोध आहे। कोणत्याही आता हे देवाचं नाव घ्यायचं, देवाचं नाव घेऊन या देवाच्या नावाखाली सगळ्या लोकांना देशोधडीला लावायचं काम हे सरकार करत आहे। 54,000 शेतकरी याच्यातून देशोधडीला, सर्व कुटुंब त्यांचं उद्ध्वस्त होणार आहे। आज काही लेकरं
शिक्षण शिकलेले आहेत, त्याला नोकऱ्याचा कुठे प्रश्न मोठ्या प्रमाणात गंभीर आहे. जे काय शेतीवर उपजीविका करत आहेत ते सर्व काही बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळं या सुपीक जमिनी आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. या जमिनी आज पूर्णतः या महामार्गात जात आहेत. या जमिनी जाऊन आहेत यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी संघटित झालेलो आहोत आणि या शासनाला आमचं सांगणं आहे की लवकरात लवकर हा महामार्ग रद्द करावा. कारण आम्ही शेवटच्या टोकापर्यंत, जोपर्यंत शरीरामध्ये रक्त आहे, जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत आमचा या महामार्गाला तीव्र विरोध राहणार आहे. सुईच्या टोका इतकी जमीनसुद्धा आम्ही या महामार्गामध्ये आम्ही शासनाला देणार नाहीत. हे आमचं शेवटपर्यंत आमचं हे एक निश्चित आम्ही निश्चय करून या ठिकाणी उतरलेलो आहोत. हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे आणि हा महामार्ग ताबडतोब रद्द करावा ही शासनाला मी विनंती करतो. युवक काँग्रेसकडून सेंगोल दंडाचा सिम्बॉल व हिंदी मजकूर वापरल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध. परभणी शहरात दिनांक 4 जुलै रोजी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिनांक 3 जुलै 2025 रोजी आणीबाणी विरोधात संघर्ष करणारे व्यक्तींचा जिल्हा प्रशासनातर्फे सन्मान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात जे फलक लावण्यात आले होते त्यामध्ये आपातकाल लगाने जाने के 50 वर्ष पूर्ण होने पर संविधान हत्या दिवस असा मजकूर व सेंगोल दंड प्रतीक चित्र वापरण्यात आले होते. याचा निषेध करत युवक काँग्रेसकडून परभणी जिल्हाधिकारी माननीय रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये सांगण्यात आले की दिनांक 3 जुलै रोजीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमामध्ये जे फलक लावण्यात आले होते या फलकावर दिलेला मजकूर व चिन्ह यावर आमचा आक्षेप असून ही संविधानाची हत्या व अपमान होय. कारण शासनाचे अधिकृत चिन्ह राजमुद्रा अशोक स्तंभ आहे. तसेच वापरलेला मजकूर हा हिंदी भाषेमध्ये होता. तरी महाराष्ट्र सरकारने संविधानाचे अपमान करत हळूहळू संविधान संपवण्याचे काम करत आहे. तसेच महाराष्ट्राची मराठी भाषा फलकावर वापरली नसल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचा अपमान यावरून प्रतीक होतो. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत. संबंधितावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करत आहोत. सदरील बॅनरवरील सेंगोल दंड सिम्बॉल हटवावे व महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचा वापर करावा व तसेच यापुढे शासनाने फक्त संविधानिक राजमुद्रेचा सिम्बॉल वापरून कार्यक्रम घेण्यात यावा व याबद्दल जो शासन निर्णय काढण्यात आला आहे तो रद्द करावा. अन्यथा संविधानिक मार्गाने जनतीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी उपस्थितांमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल जाधव, काँग्रेस प्रवक्ते सुहास पंडित, युवक राज्य सचिव वैजनाथ देवकते, सेवादल शहर अध्यक्ष शजी अहमद खान, सरचिटणीस दिगंबर खरवडे, आझम खान, राम कुर्हे पाटील, प्रदीप सोनटक्के आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका. आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी. जय हिंद. परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. आमचा पत्ता अपना कॉर्नर. निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार. जन आरोग्य योजनेने होईल ते साकार. परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण. आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या. आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 7776835686.